पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या बाधित 7 गावातील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहात पार पडली आहे। या बैठकीमध्ये विमानतळासाठी आधीच संमती दिलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन न्याय, नुकसान भरपाई, पारदर्शक प्रक्रिया आणि समान हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली। शासनाने योग्य दराने नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। बैठकीत शेतकऱ्यांनी सांगितले की विमानतळासाठी सध्याची सरकारी किंमत केवळ 2 कोटी रुपये प्रति एकर आहे, परंतु आजच्या बाजारभावानुसार ती किंमत अन्याय आहे। प्रकल्पातील शेतकऱ्यांना किमान 8 कोटी रुपये प्रति एकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांपुढे 1 कोटी रुपये प्रति एकर असा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगत या प्रस्तावाचा शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त करून आम्ही जमीन मोजणीला संमती घेऊन आमचा विश्वासघात शासन करीत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। बैठकीत शासन आणि जिल्हा प्रशासनासमोर ठेवण्यासाठी खालील ठोस मागण्या निश्चित करण्यात आल्या आहेत। विमानतळाचा संपूर्ण नकाशा सर्व शेतकऱ्यांसमोर सादर करावा। मुख्यमंत्री यांच्या भेटीपूर्वी जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांशी खुली चर्चा आयोजित करावी। जमिनीचा परतावा 35% प्रमाणात देण्यात यावा। सध्याची सरकारी किंमत 2 कोटी असली तरी शेतकऱ्यांना 8 कोटी रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी। हा दर न दिल्यास शेतकरी आंदोलन आणि विरोधाचे स्वरूप धारण करतील। सध्याचा बाजारभाव 4 कोटी रुपये असल्याचे दाखले देत न्याय दराची मागणी करण्यात आली। एरोसिटीचा ताबा तात्काळ देण्यात यावा। नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला अद्याप ताबा मिळालेला नसतानाही पुरंदरमध्ये गती दाखवू नये अशी मागणी। विमानतळ प्रकल्पात शेतकऱ्यांना 50% भागीदार म्हणून मान्यता द्यावी। फळबागांसाठी 3 पट दर, निवासी भूखंडासाठी प्रत्येकी 5 गुंठे जमीन तसेच विहिरीच्या 5 पट मोबदल्याची तरतूद करावी। स्वइच्छा भागीदारीने नुकसान भरपाईचे ठराव करण्यात यावेत। बाधित शेतकरी प्रकल्प विकसित करत असताना कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येऊ नये। शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की विमानतळ विकासाविरोधात आम्ही नाही, परंतु न्याय, हक्क आणि दर न मिळाल्यास आंदोलन अपरिहार्य ठरेल। बैठकीला पुरंदर तालुक्यातील सर्व 7 बाधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राम पातळीवरील नेते उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या एकतेला पाठिंबा दर्शवला। शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा पुढील टप्पा आता शासनासाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहे।